लोकसभा चुनाव के चौथे चरण के मतदान के लिए शनिवार शाम 5 बजे प्रचार प्रसार बंद हो गया। महाराष्ट्र में लोकसभा की 11 सीटों के लिए 13 मई को मतदान हुआ। चौथे चरण में कुल 2,28,01,151 वोटर 298 उम्मीदवारों की किस्मत का फैसला करेंगे। चौथे चरण में महाराष्ट्र के नंदुरबार, जलगांव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावल, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिरडी और बीट लोकसभा सीट के लिए मतदान हुआ। सोमवार की सुबह 7 बजे से शाम 6 बजे तक मतदान संपन्न हुआ। इसी बीच पनवेल के विधायक प्रशांत ठाकुर और महापौर परेश ठाकुर ने भी मावल लोकसभा क्षेत्र में अपना मताधिकार का प्रयोग किया और जनता से वोट करने की अपील की। लोकसभा चुनाव के चौथे चरण में सबसे अधिक 41 उम्मीदवार बीट लोकसभा सीट पर हैं और सबसे कम 11 उम्मीदवार नंदुरबार लोकसभा सीट पर मैदान में हैं। औरंगाबाद लोकसभा सीट पर 37 उम्मीदवार, पुणे में 35, मावल में 33, शिरूर में 32, जालना में 26, अहमदनगर में 25, रावेर में 24, शिरडी में 20 और जलगांव लोकसभा सीट पर 14 उम्मीदवार अपनी किस्मत आजमा रहे हैं। संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघाचं आज मतदान सगळीकडे सुरू झालंय आणि लोकांमध्ये एक खूप मोठ्या प्रमाणावरती उत्साह आहे। लोकांना या देशामध्ये चाललेली ही जी प्रगती आहे ही प्रगती अशीच अखंडितपणानं पाहायची आहे आणि त्याच्यासाठी लोक मतदान केंद्रावरून मतदान करतायत। अनेक ठिकाणी सूचना गेलेल्या होत्या की उन्हाचा त्रास टाळण्यासाठी सकाळी मतदानाला या, तर बऱ्याचशा ठिकाणी मतदानाला गर्दी दिसते। नावं शोधताना वगैरे काही ठिकाणी त्रास होत आहेत, पण लोकांच्या मनामध्ये मला मतदान करायचा उत्साह पाहायला मिळतो। खरं तर याच्यामध्ये कसरत उमेदवाराला करावी लागेल, अदरवाईज याच्यामध्ये आज ज्या पक्षाकडे यंत्रणा आहे, ज्या संघटनेकडे यंत्रणा आहे, त्या संघटनेला मतदान करून घेण्यामध्ये आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा त्रास नाही। फक्त निवडणुकीपुरतं ज्यांना काम करायचं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून कदाचित अडचण असू शकते। अन्यथा आम्ही सारी मंडळी सातत्यानं लोकांमध्ये वर्षभर जात राहतो। वर्षाचे 365 दिवस लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो। मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये त्याच्यात कुठलाही त्रास नाही। अनेक ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या 2-3 जिल्ह्यांमध्ये किंवा 2 जिल्ह्यांमध्ये एक मतदारसंघ वाटला गेला आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत। शेवटी मतदार संख्या वरती अवलंबून हे सगळं जर असणार तर या गोष्टी अपरिहार्य आहेत, पण मला वाटत नाही की त्याचा मतदानावर कुठल्याही पद्धतीने फरक पडतो। पनवेल मध्ये या इथे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी केलेलं काम एकनाथ शिंदे साहेब यांचा पनवेलच्या विकासामध्ये असलेलं अत्यंत महत्त्वपूर्ण असं योगदान, म्हणजे ज्या प्रमाणामध्ये आजच्या दिवसाला 2,500 कोटींपेक्षा जास्तीची कामं ही चालू आहेत आणि त्यातला बहुतेक असा निधी हा राज्य शासनाकडून आलेला आहे। त्याच्यामुळे इथे एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दलचं असलेलं मत, बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दलचं असलेलं मत, मोदींच्या असलेलं मत, भारतीय जनता पार्टीने इथे केलेलं काम, माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी या इथे ज्या प्रकारे इथं पनवेलची उभारणी केलेली आहे, त्यामुळे पनवेल हा या धनुष्यबाणाला नक्कीच भरभरून मतदान देणार आहे, याच्यामध्ये शंका नाही।